करायचं स्मरण. जय जय रघुवीर समर्थ. श्री समर्थ कृपेने एक सुंदर असा बोध, एक सुंदर असं श्रवण आपल्याला प्राप्त झालेलं आहे. या श्रवणाच्या माध्यमातून उत्तमाचं सामर्थ्यसुद्धा श्री समर्थांनी प्राप्त करून दिलेलं आहे. बघा प्रत्यक्षपणे भाग कसा दिलेला आहे, नक्कीच श्रवण करूया. समर्थ म्हणाले, आला गेलो. प्रत्येक वेळेला आपण आपली कर्म पाहत असतो, परंतु आपण स्वतःहून कधी हे पाहिलं का की आपण केलेल्या कर्मातला बघा प्रत्यक्षात काय बरोबर आहे, काय चूक आहे. या कर्मामुळेच बघा आपण कमी पडले जातो. का भाग द्यावा लागला? प्रत्यक्षात जर पहा, मनुष्य देह जशी कर्म करतो ना, तशी त्याला फळं भोगावे लागतात. हे कोणी सांगायला येणार नाहीये, त्याला त्याची फळं भोगावी लागतील. चांगली कर्म केली तर चांगले परिणाम पाहायला मिळतील, आणि वाईट कर्म केली तर त्याचे दुष्परिणाम बघा प्रत्यक्षात त्याला स्वतःलाच भोगावे लागतील. म्हणून आपल्या कर्माची जबाबदारी दुसऱ्या कोणावरही टाकू नका. का भाग द्यावा लागला? कारण आपल्या जीवनाचं भविष्य हे दुसऱ्यांच्या हातात नसतं. कधी पाहिलंय का, माझं फ्युचर त्याच्या हातात आहे, माझं फ्युचर तिच्या हातात आहे? नाही आहे. आपलं भविष्य, ज्याप्रमाणे आपण वर्तमानकाळ जगत आहोत ना, वर्तमानकाळ तुझं चांगलं असेल तर भविष्याची चिंता करायची गरजच नाही आहे. तुझं भविष्य तुझ्या कर्मावर अवलंबून आहे. बरोबर की नाही? म्हणून चांगले विचार, चांगले वर्तन आणि सत्कर्म यामुळे सुख, यश आणि समाधान बघा तुला पाहायला मिळेल. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे वाईट कर्माचं परिणामही, ज्याप्रमाणे तू वाईट कर्म करशील त्याचप्रमाणे तुला वाईट परिणाम भोगावे लागतील. जसं बघा आपण शेतामध्ये बी पेरतो, जे बी पेरलेलं आहे त्याचंच पीक उगवणार ना. जे पिंडी ते ब्रह्मांडी ना. म्हणून जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर. म्हणून सत्कर्म पेक्षा जर आपण पाहायला गेलो ना, आपल्याला आपल्या आयुष्यात, आपल्या जीवनात काय मिळवायचं आहे, जे तुला मिळवायचं आहे ना, ते तू मिळवू शकतोस. पण एक गोष्ट नेहमी लक्षात ठेव, ती म्हणजे आपल्या ध्येयाकडे जाणारा जो रस्ता आहे ना, जो मार्ग आहे, तो इतरांची मनं तोडून जाणारा नसावा. तुला जे कार्य करायचं आहे ना, ते कार्य करत असताना कोणत्याही व्यक्तीला अडचण येता कामा नये. बघा प्रत्यक्षात जर आपण पाहायला गेलो ना, आपण काय करत असतो, आपल्या भल्यासाठी आपण आपल्या स्वार्थासाठी पाहत असतो. बघा एखाद्या वेळेला लाईट गेलेली असते बघा, आपल्या घरातली लाईट गेली हे पाहून आपण काय करत असतो, अरे आपल्याच घरातली लाईट गेली का? आपण बेचैन होतो, दुसऱ्यांच्या घरात पाहतो, अरे त्यांच्या घरात तर आहे. मग आपण बघा प्रत्यक्षपणे कसा होतो, चलबिचल होतो. मग आपण बघा प्रत्यक्षात खाली जातो, किंवा आपण आपला मीटर जो असतो ना तो पाहतो. भाग मीटरचा नाही आहे, पण दुसऱ्यांच्या मीटरला हात लावू नको, त्यांची लाईट बंद करायला जाऊ नकोस. बरोबर की नाही? त्यांच्यामध्ये अडई अडचणी आणू नकोस. का गेलेली आहे, कशामुळे गेलेली आहे, बरोबर की नाही?
पहिले ते बघ. कारण कसं असतं माहिती आहे का, आपण कुठलीही गोष्ट पाहत नाही आणि शेवटी नशिबाला दोष देतो. हे माझ्याच माथी का लागलेलं आहे, माझ्याच पाठी असं का लागलेलं आहे. समर्थ म्हणाले, रस्त्यातून जाताना बघा, आता पावसाळ्याचे दिवस आहे आणि आपण छत्री नेली नाही, रेनकोट नेला नाही आणि रस्त्यात जाताना बघा मध्येच पाऊस आला. आता दोष कोणाला देणार हो? आपण स्वतःला देणार का? नाही देणार. पावसाला बोलणार. बघा, जिथे आपल्याला जायचं तिथे आपण नीट जाणार सुद्धा नाही. काय काय बोलत राहणार ते आपण आपल्या विचारांमध्येच. पण प्रत्यक्षात जर आपण पाहायला गेलो ना, आता पावसाळ्याचे दिवस हातामध्ये छत्री किंवा रेनकोट असणं फार गरजेचं आहे. कारण तडजोड करायला आहे ना, समर्थ म्हणाले ज्ञान लागत नाही, परंतु तडजोड करायला मात्र खूप मोठं मन लागतं. बघा कसा भाग दिलेला आहे, ज्ञान आणि मन. आता जर आपण पाहायला गेलो, जगासमोर प्रत्यक्षात आपण जिंकण्याचा प्रयत्न करत असतो. जगामध्ये नाव कसं कमवायचं हे आपण पाहत असतो, परंतु तिथे हरलात तरी चालेल. एखादी स्पर्धा असते, एखादी बघा गल्ली बोलामध्ये स्पर्धा असते, एखादी राज्यस्तरीय स्पर्धा असते, एखादी इंटरनॅशनल आंतरराष्ट्रीय स्पर्धा असते. तिथे तुम्ही भाग घेतलेला आहात, परंतु तुम्ही तुमच्या कर्माने बघा प्रत्यक्षात हरलेला आहात. तिथे हरलात तरी चालेल, पण स्वतःच्या मनात स्वतःला कधी हरू देऊ नका. मन कधी हरू नका. मन स्थिर ठेवा. आज मी ही स्पर्धा हरलेलो आहोत, बरोबर की नाही? आज मी ही स्पर्धा हरलेला आहे, पण येणारी पुढची स्पर्धा मी नक्की जिंकेन. हा विश्वास आपल्यामध्ये असणं फार गरजेचं आहे. जर ती स्पर्धा हरली आणि इथे बघा प्रत्यक्षात मनाला दोष देत बसलो, तर येणारी पुढची स्पर्धा सुद्धा आपण हारणार. कारण का? आपला कॉन्फिडन्स कमी झालेला आहे. म्हणून समर्थ म्हणाले, कर्मावर विश्वास ठेव, कर्म चांगले ठेव. आपली चूक नसताना सुद्धा बघा दुसऱ्यांकडून झालेला त्रास आपण सहन करतो की नाही? का होतं? प्रत्येक वेळेला बघा आपली मुलं असतात, आपल्या मुली असतात, आपल्या शेजारी लोक राहत असतात, तिथे सुद्धा खेळत असतात बघा प्रत्यक्षात आपली मुलं मुली. आणि त्यांनी जरी आवाज केला तरी बघा प्रत्यक्षात आपल्या मुलांनाच ते बोलत असतात, बरोबर की नाही? आपल्या मुलींना बोलत असतात. समर्थ म्हणाले, कुणाच्याही अंतरी लागेल धक्का, ऐसी वर्तणूक करू नका आणि कुणालाही बोलू नका. हा भाग समजण्यासाठी. परंतु आपल्या मुलांची चुकी नाही आहे, आपल्या मुलींची चुकी नाही, कारण त्यांनी आरडाओरडा केलेला नाही आहे. शांतपणे ते खेळत होते. परंतु शेजारच्यांनी काय केली? कंप्लेंट केली आणि ते आपल्याकडे आले की बाबा तुमची मुलं आवाज करतायत, मुली आवाज करतायत. आपण पाहायला गेलो की बाबा तुम्ही आता आवाज करू नका, खेळू नका, घरी बसा. परंतु जी दुसरी मुलं होती ती आवाज करत होती. जेव्हा प्रत्यक्षात बघा त्या व्यक्तीने समोरासमोर पाहिलं की बाबा यांची मुलं मुली खेळत नव्हते, ही दुसरीच मुलं मुली खेळत आहेत, तेव्हा त्यांचा विश्वास बसला. म्हणून समर्थ, बरोबर की नाही? दोष देण्या अगोदर विचार कर, चूक कोणाची? कारण संपूर्णपणे आपला देह आहे ना रंगमंचावर खेळणार आहे. जशी तू तालीम करशील तसा बघा प्रत्यक्षात तुला बघा प्रयोग सादर करावा लागतो. रिहर्सलला बघा आपण जशी आपण तयारी करतो तसं आपण प्रयोगास उत्स्फूर्त, बरोबर की नाही, जोड देतो की नाही? कारण का?
एखादी बघा स्पर्धा असेल, त्या स्पर्धेमध्ये आपण डान्स कॉम्पिटिशन असेल आणि त्या आपण डान्स करतच नाहोत, प्रॅक्टिस करत नाही आहे आणि तिथे स्टेजवर गेल्यानंतर आपल्याला सांगितलं, "बाबा इथे आता तुला नाचायचं आहे." काय नाचणार आहोत? काहीच नाही आहे. दोष कोणाला देणार? बरोबर आहे की नाही? शेवटी आपलीच चूक आहे ना. आपण तिथे काय केलेली आहे? बरोबर की नाही? म्हणून मेहनत असणं फार गरजेचं आहे. तयारीच केली नव्हती. म्हणून समर्थ म्हणाले, प्रत्येक वेळेला आहे ना सावध राहा. कारण दुःख शेवटी शरीराला होत असतं, मनाला होत असतं. शरीराचं दुखणं गोळ्या औषधं घेऊन बरं होईल हो. पण मनाचं झालेलं दुःख त्यासाठी गोळ्या औषधं नाही आहे. त्यासाठी एकच औषध आहे. तो सुद्धा रामबाण उपाय, ते म्हणजे श्रवण. मनात सांगण्यासारखं खूप असतं, पण समजून घेणारी व्यक्ती हवी. म्हणून समर्थ म्हणाले, आपण आपण स्वतःहून बघा, आपल्या कर्माला ओळखायचं आहे. निसर्गाचा नियम आहे. एका जागी जर दुसरी गोष्ट आली ना, तर पहिली निघून जात असते. आता दोन व्यक्ती बोलत आहेत आणि तिसरी व्यक्ती जेव्हा बघा प्रत्यक्षात येते ना, तेव्हा दोन व्यक्तींपैकी एक व्यक्ती निघून जाते. सहजपणे, बरोबर आहे. जसं बघा, प्रकाश आल्यानंतर अंधार निघून जातो. बघा, सूर्य आल्याबरोबर चंद्र निघून जातो की नाही? बरोबर की नाही? अंधार नाहीसा होतो. जसं पाणी आलं की धूळ घाण निघून जाते. हवा आली की बघा प्रत्यक्षात उष्णता निघून जाते. नियम आहे, समर्थ म्हणाले. या नियमामध्ये आपल्याला राहायचं आहे. मग आता वाईट विचार केव्हा निघून जातील? ज्यावेळी तुझ्या मनात चांगले विचार येतील तेव्हा. मग हा नियम आपण का पाळत नाहीये? सर्व नियम आपण बघा तोडीस तोड सांगतो, तोंडपाड सांगतो. मग वाईट विचारांमध्ये तुझा देह असताना चांगल्या विचारांची देवाणघेवाण का करत नाहीये? मग शेवटी कर्माला दोष, बरोबर की नाही? नशिबाला दोष देतोस ना. कर्म बघ, अशक्य काहीच नाहीये. कारण बघा, बर्फ असतो बघा, बर्फ पाण्यात ठेवल्यानंतर बरोबर वितळतो. परंतु त्याच पाण्यातला बर्फ छोटासा झाल्यावर पुन्हा त्या फ्रीजमध्ये ठेवायला जा, वेळ लागेल की नाही परत बर्फ व्हायला. परंतु बर्फाचा पाणी व्हायला वेळ नाही लागत. लक्षात ठेवा, हा नियम आहे. समर्थ म्हणाले, या नियमामध्ये आपल्याला राहायचं आहे. प्रत्येक सुख येईल अशातला भाग नाही आहे. दुःखाची झळसुद्धा बघा आपल्याला सोसावी लागते. जेव्हा तुझ्या वाटेला दुःख येतील तेव्हाच तुला सुख काय आहे हे नक्की कळेल. म्हणून समर्थ म्हणाले, आपण नशिबाला दोष देतो की नाही? असं झालं, तसं झालं, याच्यामुळे झालं, तिच्यामुळे झालं, नाही आहे. प्रथमतः आपण स्वतःहून स्वतःकडे पाहायचं आहे की आपल्याच या कर्मामुळे, आपल्याच या कामामुळे बघा आपल्याला हे दिवस पाहायला मिळालेत. जर तू आजपासून, आताच्या क्षणापासून चांगले कर्म केलेस तर तुला चांगले दिवस, चांगला अनुभव, चांगले विचार पाहायला मिळतील. पण जर याच्या उलट जर वागायला गेलास तर नक्कीच, बरोबर की नाही, कर्माचं फळ बघा प्रत्यक्षात वाईट फळ मिळाल्याशिवाय राहणार नाही. जय जय रघुवीर समर्थ.